एका गावात एक कोंबडा राहत होता. तो रोज सकाळी आरवायचा आणि स्वतःच म्हणायचा, माझ्यामुळेच सूर्य उगवतो, माझ्याशिवाय जग चालतच नाही. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा व्हिडिओ कसा तयार करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण AI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ कसा तयार करू शकतो. तर आपण सर्वप्रथम काय करूया, ChatGPTवर जाऊया. ChatGPTवर गेल्यानंतर बघा, मला या ChatGPTकडून एक स्टोरी घ्यायची होती. तर मी लिहिलं असं, हॅलो ChatGPT, मला शॉर्ट व्हिडिओसाठी 1 मिनिटाची मराठी स्टोरी पाहिजे. घमंडी आणि अतिशहाणा कोंबडा यावर आधारित पाहिजे. म्हणजे आपण कोणती गोष्ट मागतो आहे त्याला हे महत्त्वाचं आहे. आणि ते लिहिल्यानंतर त्या ChatGPTला आपण सूचना दिली, त्याने लगेच आपल्याला ही स्टोरी दिली बघा. तर मग आता आपण काय करायचं, ही स्टोरी आपण सुरुवातीला अगोदर रेकॉर्ड करून घेऊया. या ठिकाणी ही स्टोरी कॉपी करतो आहे मी. आणि आपण काय करूया, गुगलवरती जाऊया आणि गुगलवरती जाऊन जनरेट स्पीच म्हणून या ठिकाणी आपण सर्च करू. सर्च केल्यानंतर बघा, या ठिकाणी हे पहिलंच साईट आहे जनरेट स्पीच म्हणून. याच्यावरती आपण क्लिक करूया, ती साईट येईल बघा. या ठिकाणी साईट आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, द ॲड व्हॉइस ओव्हर म्हणून एक ऑप्शन दिसते बघा. याच्यावरती आपण क्लिक करूया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी उजव्या बाजूला स्पीकर सेटिंग म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे की तुम्हाला आवाज वगैरे जो आहे तो या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. तर आपण काय करू, सर्वप्रथम ही जी स्टोरी आहे आता कॉपी केलेली ChatGPTवरनं ती मी या ठिकाणी पेस्ट करतो आहे बघा. या ठिकाणी ही स्टोरी मी पेस्ट केलेली आहे. आणि पेस्ट केल्यानंतर मला कोणत्या आवाजामध्ये पाहिजे आहे तर या ठिकाणी मी क्लिक करतो आहे. या ठिकाणी आपण चेक करूनही बघू शकतो आवाज. What idea do you want to bring हा to आवाज life? आपल्यासमोर येतो आहे. म्हणजे आपल्याला कोणता आवाज पाहिजे, जेंट्स या फिमेलचं की मेलचं. तर बघा, मी हा आवाज घेतो आहे. याच्यावरती टॅप करतो आहे आणि इकडे येऊन क्लिक करतो आहे. आपण या ठिकाणी याचं आपल्या गोष्टीचं नाव वगैरे लिहू शकतो. या ठिकाणी आपण गोष्ट पेस्ट केलेली आहे. आपल्याला ही गोष्ट व्हॉईसमध्ये जनरेट करून देईन. खाली बघा, रन क्रिएट म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे. याच्यावरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी गोष्ट आहे ही गोष्ट डाउनलोडसाठी या ठिकाणी आपल्याला ती तयार होईल. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारची स्टोरी, गोष्ट, लॉंग व्हिडिओ आपल्याला तयार करता येईल, शॉर्टमध्ये आणि लॉंगमध्ये सुद्धा. या ठिकाणी जनरेट होत आहे आपली स्टोरी आणि डाउनलोडचं सुद्धा या ठिकाणी एक ऑप्शन येते आहे बघा. पहा, या ठिकाणी ही गोष्ट आपली डाउनलोड करून झालेली आहे. आपण प्ले करून बघूया याला. एका गावात एक कोंबडा राहत होता. अत्यंत तो रोज सुंदर सकाळी आरवायचा आवाजामध्ये ही गोष्ट आणि आपल्या स्वतःच ठिकाणी म्हणायचा, या ठिकाणी तयार झालेली आहे. तर बघा, या ठिकाणी मी झूम करून दाखवतो आहे. हे जे ॲरोचं बटन आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. लगेच ही गोष्ट आपल्यासमोर डाउनलोड झालेली आहे बघा. या ठिकाणी ही आपण ऐकून बघूया. एका गावात एक कोंबडा राहत होता. या तो ठिकाणी ही रोज गोष्ट डाउनलोड झालेली आहे. तर ही कुठं आलेली असेल गोष्ट, आपल्या गॅलरीमध्ये आली असेल बघा. या ठिकाणी आपण ऑडिओमध्ये जर गेलो तर ही गोष्ट या ठिकाणी आलेली आहे. आपण याला रिनेम करूया आणि रिनेम केल्यानंतर कोंबड्याची गोष्ट आहे या ठिकाणी आपण हे सेव्ह करून घेऊया. आणि सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी आपण ही मूव्ह करून आपण आपल्या म्युझिकच्या फोल्डरमध्येही ठेवून देऊया. ही प्रक्रिया झाल्यानंतर बघा, आपण पुन्हा काय करूया, ChatGPTवर येऊया आणि या ChatGPTला म्हणू आपण की या शॉर्ट व्हिडिओसाठी मला या ठिकाणी हिंदीमध्ये लिहिलेलं बघा मी, इस हिसाब से सीन व्हॉइस इमेज और व्हिडिओ प्रॉम्प्ट चाहिए. मग आता त्यांनी काय केलेलं आहे, मला या ठिकाणी एक 7 ते 8 प्रॉम्प्टमध्ये सीन व्हॉइस यांनी प्रॉम्प्ट तयार करून दिलेले आहेत व्हिडिओचे. आता आपण काय करायचं आहे बघा, यामधला जो पहिला सीन आहे म्हणजे हा जो इमेज आणि व्हिडिओ आहे, तर इथून आपण या ठिकाणी काय करूया, कॉपी करूया. याला आपण कॉपी केल्यानंतर बघा, आपण एक नवीन ॲप्लिकेशनमध्ये येऊ. त्याचं नाव आहे फ्लो म्हणून, गुगल फ्लो म्हणून. आता हे गुगल फ्लोचं ॲप्लिकेशन केव्हा काम करते बघा, आपल्याकडे जर जिओचं सबस्क्रिप्शन असेल
जर तो प्लॅन आपण घेतलेला असेल तर आपल्याला यामध्ये चांगलं काम करता येईल, आपल्याला 1000 क्रेडिट मिळेल. तर आपण काय करणार, आता या फ्लोवरती येणार. फ्लोवरती आल्यानंतर या ठिकाणी न्यू प्रोजेक्ट हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी मी क्लिक करतो आहे बघा. आता माझा हा जो व्हिडिओ आहे हा शॉर्टमधला आहे, तर मी या इमेजच्या ठिकाणी क्लिक करतो आहे. मला व्हिडिओ पाहिजे आहे. हा कोणत्या रेशोमध्ये पाहिजे आहे बघा. आपल्याला जर लँडस्केपमध्ये बनवायचं असेल तर 16:9चं आहे आणि शॉर्टमध्ये बनवायचं असेल तर आपल्याला 9:16चं. आणि तो व्हिडिओ मला किती सेकंदाचा हवा आहे त्यानुसार आपले क्रेडिट कटत असतात बघा ओमिनी प्लसमध्ये. तर 10 सेकंदाचा हवा की 8 सेकंदाचा हवा, तर मला 8 सेकंदाचाच पाहिजे आहे. तर याचे बघा किती 12 क्रेडिट या ठिकाणी जातात बघा. तर या ठिकाणी मी क्रिएट करणार आहे. आता मी जे ChatGPTवरनं या ठिकाणी हा जो प्रॉम्प्ट मी कॉपी केला, तो कॉपी केलेला प्रॉम्प्ट मी या ठिकाणी काय करतो आहे, पेस्ट करतो आहे. आणि हे जे ॲरो आहे, बटन आहे, या बाणाला मी क्लिक करतो आहे. आपल्यासमोर काही सेकंदामध्ये हा व्हिडिओ जनरेट होईल बघा. जेवढेही प्रॉम्प्ट ChatGPTने आपल्याला दिलेले आहेत 1 बाय 1 सर्व प्रॉम्प्ट आपण एक एक करून या ठिकाणी पेस्ट करू. आणि पेस्ट केल्यानंतर पहा या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे 8 सेकंदाचा तयार झालेला आहे बघा. बघा कसा आवाज येतो आहे. आणि आपल्याला या ठिकाणावरनं या 3 टिंबावरनं हा व्हिडिओ काय करायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे. लगेच आपल्यासमोर हा व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे. आता आपण काय करणार बघा, दुसरा प्रॉम्प्ट जो आहे तो दुसरा प्रॉम्प्ट या ठिकाणावरून आपण कॉपी करून घेऊया. त्या ठिकाणी तो मोठ्या आवाजात म्हणाला, माझ्यापेक्षा हुशार या शेतात कोणीच नाही, या प्रकारचा जो संवाद आहे. आपण या प्रॉम्प्टला सेकंड प्रॉम्प्टला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणाहून येऊन पुन्हा आपण काय करू, पेस्ट करूया आणि या बाणावरती आपण क्लिक करूया. आपल्यासमोर लगेच दुसरा व्हिडिओ या ठिकाणी येईल बघा. आता हा व्हिडिओ आपण प्ले करून बघूया. बघा या ठिकाणी तो अभिमानाने, गर्वाने, घमंडाने सांगतो आहे की माझ्यासारखा कोणीच नाही आहे. तर हा व्हिडिओ आपण काय करू, इथून पुन्हा आपण डाउनलोड करून घेऊया. पहा हा डाउनलोड झालेला आहे. आपण पुन्हा काय करूया, यामधला जो तिसरा प्रॉम्प्ट आहे हा तिसरा प्रॉम्प्ट आपण या ठिकाणाहून कॉपी करूया. बघा आम्ही या ठिकाणाहून कॉपी करतो आहे. इथं बॅक जातो आहे आणि या ठिकाणी तो प्रॉम्प्ट मी काय करतो आहे, पेस्ट करतो आहे आणि ॲरोच्या बटनवरती क्लिक करतो आहे. हा तिसरा व्हिडिओसुद्धा आपल्याला या ठिकाणी जनरेट होताना दिसतो आहे. बघा हा तिसरा व्हिडिओसुद्धा या ठिकाणी जनरेट झालेला आहे. तर आपण काय करूया, यालासुद्धा आपण या ठिकाणावरनं डाउनलोड करून घेऊया. हा डाउनलोड झालेला आहे. आपण एक काम करूया, एक चौथासुद्धा प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी घेऊया आणि तोसुद्धा आपण जनरेट करून घेऊया. पहा या ठिकाणी मी बॅक जातो आहे. या ठिकाणी तो पेस्ट करतो आहे आणि पुन्हा या ठिकाणी या ॲरोच्या बटनवरती क्लिक करतो आहे. आपला व्हिडिओ हा या ठिकाणी जनरेट होणं चालू झालेला आहे बघा. पहा या ठिकाणी हा व्हिडिओसुद्धा जनरेट झालेला आहे. पहा यालासुद्धा आपण काय करूया, पॉज करू आणि डाउनलोड करून घेऊया. आता बघा हे चारही व्हिडिओ आपले जनरेट झालेले आहेत. अजून आपले किती 4 प्रॉम्प्ट बाकी आहेत. आपण वेळ याच्यामध्ये जास्त जाऊ शकते आणि त्यामुळे आपण इथंच थांबूया. आता काय करूया, आपण हे जे गॅलरीमध्ये आपले व्हिडिओ आलेले आहेत बघा, 4ही व्हिडिओ या ठिकाणी आलेले आहेत. पहा हे पहा, हा पहिला व्हिडिओ आहे, नंतर दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ आणि चौथा व्हिडिओ. हे 4ही व्हिडिओ आपले आलेले आहेत. तर आपण काय करणार, आता या ठिकाणी एक YT क्रिएट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे बघा. तर हे सुद्धा AIचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपली स्टोरी, व्हॉईस स्टोरी आपण क्रिएट केलेली आणि आत्ताचे व्हिडिओ हे आपल्याला जॉईंट करायचे आहेत, एकत्रित करायचे आणि एक सुंदरशी स्टोरी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे बघा. पहा या ठिकाणी मी या YT क्रिएटला ओपन करतो आहे. तर आपण काय करणार, आता या ठिकाणी क्रिएट प्रोजेक्टवरती आपण क्लिक करूया. आता पहा आपल्या गॅलरीमध्ये हे 4 व्हिडिओ आलेले आहेत. तर मी काय करतो, या 4ही व्हिडिओला क्लिक करतो आहे बघा. बघा हा 1, 2, 3 आणि 4 आणि इम्पोर्ट म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे. तर सलग हे व्हिडिओ, आता बघा आपल्याला कोणता रेशो पाहिजे होता, तोच रेशो पाहिजे आहे, शॉर्ट व्हिडिओचा आहे, तोच रेशो या ठिकाणी आहे. आता आपल्याला ती जी स्टोरी आहे, आता यामध्ये पहा आपल्याला हे जे ट्रान्झिशन आहे हे सुद्धा आपल्याला लावता येईल या ठिकाणी आणि एक चांगला इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा.
बघा या ठिकाणी आपण ट्रान्झिशन लावू शकतो. या प्रकारे आपल्याला जो वाटेल तो ट्रान्झिशन आपण लावायचा आहे. आता यामधला जो व्हॉइस आहे यामधला व्हॉइस आपण ठेवू शकतो किंवा आपण तो कमीसुद्धा करू शकतो. कमी करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हे व्हॉल्यूम आहे आपण तो स्टॉप करू शकतो. एकदम बॅक जाऊन आणि डन करू शकतो. बघा तर मला हा व्हॉइस राहू द्यायचा आहे. बघा आणि आता जी आपण स्टोरी क्रिएट केलेली आहे व्हॉइसमधली ती आपल्याला या ठिकाणी लावायची आहे. बघा तर काय करणार आपण, हे जे साऊंडचं बटन आहे या साऊंडच्या बटनावरती क्लिक करणार आहे आणि तो म्युझिकमध्ये या ठिकाणी ही वाव फाईल आहे कोंबडा म्हणून. मी याला क्लिक करतो आणि आरोच्या बटनवरती क्लिक करतो. आता ही स्टोरी या ठिकाणी लागलेली आहे. बघा तर याचा जो व्हॅल्यूम आहे याचा व्हॅल्यूम आपण व्हॉइस आहे थोडासा वाढवून घेऊया. बघा थोडंसं जास्त करूया म्हणजे अधिक आपल्याला डन करूया. आपण ही जर स्टोरी आता एका गावात एक कोंबडा राहत होता. तो रोज सकाळी आरवायचा आणि स्वतःच म्हणायचा, माझ्यामुळेच सूर्य उगवतो, माझ्याशिवाय जग चालतच नाही. इतर प्राणी त्याला समजवायचे, पण तो कोणाचंच ऐकत नसे. उलट तो सगळ्यांची थट्टा करायचा. एके दिवशी तो उशिरा उठला. त्याला वाटलं, आज मी आरवलो नाही म्हणजे सूर्यही उगवणार नाही. पण त्याने डोळे उघडले तर काय, सूर्य. बघा हे 4 व्हिडिओचे आपण 29 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपल्याला या स्टोरीचं नाव वगैरे आपल्याला जनरेट करता येईल. या ठिकाणी लिहून नाव घमंडी कोंबडा असं आपण नाव देऊ याला. घमंडी कोंबडा आणि याला डन करूया. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी याचा फॉन्ट वगैरे आपण चेंज करू शकतो आणि पूर्ण स्टोरीवरती सुद्धा आपण तो लावू शकतो. बघा आपण जर याला या स्टाईलला क्लिक केलं तर आपल्याला फॉन्ट वगैरे चेंज करता येईल. बघा या ठिकाणी फॉन्ट चेंज होईल. रंग कलरसुद्धा या ठिकाणी चेंज होईल. बघा आणि दुसरी गोष्ट याला आउटलाईन वगैरे आपल्याला देता येईल, शॅडो देता येईल. बघा या ठिकाणी शॅडो आलेली आहे. याचा आपण कलर थोडासा चेंज करूया. पहा वेगवेगळे कलर या ठिकाणी आहेत. तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो आणि डन करायचा आहे. बघा पहा या ठिकाणी या प्रकारे आपण कॅप्शनसुद्धा खाली लावू शकतो आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणावरनं हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला जनरेट तयार करून आपल्याला एक्सपोर्ट आपण करून घेऊ शकतो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल मित्रांनो. एकदम जबरदस्त हा व्हिडिओ आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करू शकता. एका गावात एक कोंबडा राहत होता. अगदी सुंदर तो रोज सकाळी आरवायचा आणि स्वतःच म्हणायचा, तर धन्यवाद.